परवा दिवशी बैठक झाली काँग्रेस कमिटीची। या बैठकीमध्ये आपण पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या 5 जागांची मागणी करत आहे। नेमके या जागा कोणत्या असतील आणि त्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील आढावा घेण्याचं काम अखिल भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय रमेश चेन्नीताला साहेब, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले, त्याचबरोबर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात, विरोधी पक्षनेते माननीय विजय वडेट्टीवार, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमागचा हेतू हा होता की ज्या वेळेला आम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, त्या मतदारसंघामध्ये आज जर निवडणूक झाली तर महाविकास आघाडीमधला कुठला घटक पक्ष त्या ठिकाणी मजबूत आहे आणि तिथं आमदार निवडून येऊ शकतो, अशा पद्धतीचा हा आढावा होता। पुणे शहरातील 8 जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यातील 5 विधानसभा मतदारसंघाची मागणी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी केली। 2019ला ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये शिवाजीनगर, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट या 3 मतदारसंघातल्या काँग्रेस पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या। कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की 2019ची राजकीय परिस्थिती आणि 2024ची जर राजकीय परिस्थिती पाहिली तर हडपसर विधानसभा मतदारसंघ, त्याचबरोबर पर्वती विधानसभा मतदारसंघ आणि ह्या म्हणजे 5 मतदारसंघ तर झालेत, पण 6वा जो विधानसभा मतदारसंघ वडगाव शेरी, तर वडगाव शेरीमधल्या सुद्धा कार्यकर्त्यांनी मागणी अशी केली की पुणे शहरातील सर्वात मोठा मतदार संख्या असलेला हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आता 2024ला ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये फक्त 15,000 आपण मायनस आहोत। त्या ठिकाणी पंजाला एवढी मतं मिळालेली आहे। तर वडगाव शेरीसुद्धा या ठिकाणी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी मागणी त्या भागातले आमचे काँग्रेसचे पदाधिकारी असतील, ब्लॉकचे अध्यक्ष असतील यांनी सर्व केली। तर अशा परिस्थितीने आज जर खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीचं सरकार हे सत्तेवर येणार हे निश्चित आहे, परंतु त्याच्यामध्ये पुणे शहरातील वाटा हा जास्तीत जास्त असावा आणि महाविकास आघाडीच्या या 8 विधानसभेमध्ये 8 विधानसभेत महाविकास आघाडीचे आमदार निवडून यावेत यासाठी आज ही राजकीय परिस्थिती काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी मांडली आणि ही आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे। एकूण किती म्हणजे मतदारसंघ नावं जर सांगितले तर त्याची नावं, मतदारसंघांची नावं? कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, वडगाव शेरी आणि पर्वती। आपण काँग्रेस म्हणून तर या जागा मागितलेल्याच आहे, पण आपल्या जे मित्रपक्ष आहेत, शिवसेना असेल उद्धव साहेबांची आणि राष्ट्रवादी असेल शरद पवारांची, यांच्यामध्ये देखील आता या जागेवरती मागणी होते, तर कसं असणार हे गणित असेल? नाही, त्यांची मागणी असणं हे अपेक्षित आहे, म्हणून तर आम्ही कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ ही आम्ही मागणी केलीच नाही, कारण त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये मजबूत आहे आणि कोथरूड विधानसभेमध्ये आदरणीय नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा शिवसेना मजबूत आहे। तर जिथं महाविकास आघाडीमधील इतर घटक पक्ष मजबूत असेल तिथं आम्ही मागणी करत नाही, परंतु आज पुण्यातली राजकीय परिस्थिती आपण जर पाहिली किंवा काँग्रेसची जर ताकद पाहिली तर या 6 मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार आहेत, मजबूत उमेदवार आहेत आणि आम्ही ही 6 विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसचे उमेदवार 100% आमदार होऊ शकतात, ही आजची राजकीय समीकरण आहेत। आपल्या वरिष्ठांकडे काय एकूण निकष आपण सांगितले या 5 विधानसभा लढवण्यासाठी? आता नुकतेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या त्या विधानसभेतलं जे मतदान आहे त्याची एक आम्ही आकडेवारी सांगितली आहे। दुसरं 2019 आणि 2024 मधल्या ज्या राजकीय परिस्थिती बदललेल्या आहेत त्या परिस्थितीला आम्ही त्यांना सर्व अहवाल दिलेला आहे आणि या सर्व मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाकडे उमेदवार आहेत, त्यामुळे आम्ही ही मागणी केली आहे। जागेबाबत तर आपण बोललात, पण उमेदवारांची काही नावं समोर आली प्रत्येक मतदारसंघात?
नाही, आमच्याकडं काँग्रेस पक्षाने सर्व विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले होते. या सर्व मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक आहेत. अनेक मतदारसंघामध्ये अनेक लोकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. लवकरच पक्षाची पार्लमेंटरी बोर्ड बसेल, त्याच्यावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील आणि निवडून येण्याच्या क्षमतेच्या ह्याच्या कॅटेगरीमध्ये जो उमेदवार, जो कार्यकर्ता, जो नेता हा पॉवरफुल असेल त्याला निश्चितपणे काँग्रेसची उमेदवारी मिळेल. या रणसंग्रामात मोहन जोशी उतरताना दिसतील का? नाही, कारण मी 2019ला पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आहे आणि माझं कार्यक्षेत्र हे मी राज्याच्या लेवलला न करता मी राष्ट्रीय लेवलला ठेवलेलं आहे. त्यामुळे मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लढवायचे रस नाही आहे. त्यांनी तर पुणे शहरातल्या 7 जागांची मागणी केली आणि एकूणच शिवसेनेने पण 8 जागांची मागणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जो मतदारसंघ सांगताय त्या दोघांचाही समावेश असणार आहे. नाही, असं आहे की प्रत्येक पक्षाला महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून मागणी करायमध्ये काही गैर नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं की त्यांचे त्या भागातले जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांना थोडंसं खुश ठेवण्यासाठी म्हणून त्यांना ही मागणी करावी लागते. परंतु काँग्रेस पक्षाने आज तिथली राजकीय परिस्थिती काय आहे, समीकरणं काय आहेत, आज आमचे जे महाविकास आघाडीमधले इतर घटक पक्ष आहेत त्यांची त्या मतदारसंघातली असलेली ताकद आणि काँग्रेसची ताकद यामध्ये फरक आहे आणि म्हणून आम्ही ही मागणी केली आहे. पण आम्ही एक निश्चित आहे की येणारी निवडणूक ही पुणे शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढू. ज्याला उमेदवारी मिळेल ते सर्व उमेदवार विजयी करण्याचं काम आम्ही महाविकास आघाडीतले सर्व नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी करणार आहोत. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.